वाल्मिक कराडच्या बातम्या पाहिल्यामुळे अशोक मोहिते नावाच्या तरुणाला मारहाण करण्यात आली। तुझा संतोष देशमुख करू अशी धमकी सुद्धा या तरुणाला देण्यात आली। गावातील वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप नावाच्या तरुणांकडून ही मारहाण करण्यात आली। हे दोन्ही तरुण बीड हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी कृष्णा आंधळेचे मित्र आहेत। बीड जिल्ह्यामधल्या धारूरमध्ये होमगार्ड असलेला अशोक मोहिते राहतो। काल दुपारी ते 3च्या दरम्यान कराडबद्दलच्या बातम्या मोबाईलमध्ये पाहत होता, तेव्हा तिथे आलेले वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनी कराड मुंडे साहेबांवरच्या बातम्या का पाहतो म्हणून तरुणाला दमदाटी केली। तुझाही संतोष देशमुख करू अशी धमकी सुद्धा दोघांकडून देण्यात आली। यावरून वाद सुरू झाल्यावर दोघांनी मोहितेच्या डोक्यात कोयता घालून दोघे फरार झाले। शिळामध्ये झोपलेला होता, सारखा मध्ये बसलेला झोपलेला होता, म्हणून तू काय या बातम्या बघतोस म्हणून झोपलेल्या जागेवर वार केलेत। टांबीनं मारलंय, कोयतेनं मारलंय, टांबी कोयता मारलंय, मारून असा जागेवर पाडवा पाडून हे केला, या डोक्यात मारून मजाक करूस तर फाडाय तिने। तू काय या बातम्या बघतोस म्हणून शिनी वाल्मिक कराडच्या का बातम्या बघतोस, देशमुखच्या का बघतोस तू म्हणून। ते दुकानात बसलेला होता, झोपलेला होता, ते मोबाईल बघत होता। मोबाईल बघता बघता तू काय ह्या बातम्या ऐकतोस म्हणून त्याला वार कोयतेने मारलं। त्याला दोघ जण होते मारहाण करणारे। कुठल्या गावाचे होते, काय नाव आहे त्यांची? गावातली वैजनाथ बांगर, अभिषेक सानप हे दोघ जण होते। सुरेश धस यांनी हा मुद्दा मुख्यमंत्र्यांपर्यंत न्यावा, कारण ते बाहुबली मुख्यमंत्री असं धस साहेब म्हणतात। मग बाहुबलीने एका सामान्य माणसावर अशा प्रकारे हल्ला झाला असेल, मारहाण झाली असेल, तर ते मारहाण करणारे कोण आहेत हा मुद्दा सुद्धा सुरेश धस यांनी मार्गी लावावा। आता कोणीच बातम्या पण बघू नये हे किती धक्कादायक म्हणायचं। आणि बातमी बघितली म्हणून डोक्यात जर असे कोयते घालायला लागले तर अक्षरशः हलून निघायला होतंय। एवढंच नाही तर मला आणि अशी माहिती मिळाली की जेव्हा वाल्मिक कराडचा वाढदिवस होता तर तेव्हा सुद्धा त्याचा फोटो सुद्धा स्टेटस म्हणून अनेक लोकांनी ठेवला। त्यांची माणसं आहेत, त्यांची गँग आहे, ती ते तर करणार।